बाजूला बसलेल्या मंडळीने समोर येऊन बसा. तुमच्या करता मी माझे जन्मी सोडून महाराज पण चालत आलेले. हे काय गोविलीवरनं काय डायरेक्ट आळंदीला आलं नाही. बसा इकडे समोर बसा ना. कीर्तन ऐकायचं ना समोर बसवा. बसा इकडे महिला मंडळी
माणसं असली तर परवडतं ना. या लवकर या, इथं लगेच आरती पाठवा. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शनी संताचिया, त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. तापली चंदन निववितो कुडी, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुणतो काढी संत संग, त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. माय बापे पिंड पाळीला माया, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग, यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. संतांचे वचन वारी जन्म दुःख, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण, त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे, तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया, त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. संताचिया, त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते, संतं तं परमोदारं वंदे पंकटस्वामिनं. माझ्या बोबड्या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, वाराजाय भरत्या ठाया, हीच माझी राग छाया. रवी दीप हिरा दाविती देखणी, अदृश्य दर्शनी संताचिया, यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. विठाला अलंकार पूर्णिवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळसदारी विराजमान असणारे श्री तुकोबराय, आदि करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज ताब्यात आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत. विठाला सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये विशेष करून संतांचं महत्व प्रतिपादन करून त्या संतांच्या जवळ आपण कशा संबंधाने गेलो पाहिजे याची पुरवणी आजच्या अभंगामध्ये देतात. अभंगाला स्पर्श करणे अगोदर अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्य
परंपरेला अनुसरून गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा आमने लोणार परिसर ते श्री क्षेत्र आळंदी इथवर मात्र अनेक वर्षापासून येत असलेला हा ज्ञानोबराय महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्तचा हा सोहळा आणि बघता बघता 8 दिवसाचा प्रवास झाला आणि मात्र इथं तुम्ही आळंदीमध्ये येऊन ठेवले आणि मात्र मग आळंदीमध्ये येऊन काय करावं तर कीर्तन भजन आदी करून याशिवाय काही आळंदीमध्ये जेवण्याचा कार्यक्रम विशेष नसतो. इथं मात्र कीर्तन करावं भजन करावं संतांचे गुणानुवाद गावे याच्याकरता तुम्ही आम्ही आळंदी क्षेत्रात येऊन ठेवलेलो आहोत. आज कीर्तन शिबिर करता उपस्थित असणारे सर्वच आमने लोणार परिसराचे सर्वच या धर्मशाळेचे कार्यकारी मंडळी असेल की पसायदार धर्मशाळेचे सर्व मंडळ असेल त्याचप्रमाणे कीर्तन शिबिर करता उपस्थित असणारे उत्तम असणारे विनेकरी महाराज उत्तम असणारे पक्वाद वादक उत्तम असणारी सर्वच गायक मंडळी आणि त्याचप्रमाणे विशेष करून असणारे या आपल्या भिवंडी तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आदरणीय आमचे जनार्दन बाबा आहेत. त्याचप्रमाणे आपल्या दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण बाबा आहेत. त्याचप्रमाणे सर्वांवर सावली धरून असणारे आदरणीय आमचे पंढरीनाथ बाबा आहेत. सर्वांच्या चरणीविषयी दंडवत करतो. तसं पाहायला गेलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा दुर्बळ असा वैष्णवांचा दास आहे. कोणत्याही प्रकारे ग्रंथाचं ग्रंथ अध्ययन नाही गुरुची सेवा नाही तरी सुद्धा रविवारपणाने माझ्या वाट्याला या आळंदी क्षेत्रातले आदरणीय बाबांनी माझ्या वाट्याला दिली. तसं पाहायला गेलं आळंदीमध्ये कीर्तन करणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य ही नेहमीच मात्र गेली मात्र मागच्या वर्षाच्या आदल्या वर्षी सुद्धा म्हणजे 2023 साली सुद्धा आदरणीय बाबांच्या सामन्यापर्यंत सेवा केली होती. त्याचप्रमाणे श्रावणातला उत्सव असो किंवा मग अधिक महिन्यातला उत्सव असो अधिक महिन्याच्या उत्सवात सुद्धा एकदा सेवा करण्याचा इथं योग आलेला आहे. असं पाहायला गेलं तर या भिवंडी तालुक्याचं आमच्यावर असलेलं विशेष प्रेम आहे म्हणून आमच्या वाटाला आलेली सेवा विठाला कीर्तन सेवेला सुरुवात करणे अगोदर सर्व एकच सांगणे मनाच्या कानी ऐकावे. मनाचे कान म्हणजे तुम्ही कीर्तन जर श्रवण केलं तर मात्र कीर्तन कळलं जाईल. आता मी थोडे फक्त एवढ्याच बोटाचा अंतर आहे त्याच्यापेक्षा काही पुढे जाता येणार नाही मला माहितीचा बरं का. तुम्ही ध्यान देऊन ऐका म्हणजे कळून जाईल. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. तुम्ही सुद्धा सर्व मंडळी थकून आलेले आहेत. मला त्याचं भान आहे आणि हे वारीतलं कीर्तन आहे. उद्या मात्र तुम्ही फ्रेश असतात आणि वारीतलं कीर्तन असल्यामुळं जसं जमल तसं लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतो. विठाला सर्वांनी शांत चित्तीने ऐकलं तर कीर्तन सेवा तुम्हाला आम्हाला कळून जाईल. एक क्षेत्रातलं कीर्तन आहे गावाकडचं कीर्तन वेगळं आणि क्षेत्रातलं कीर्तन वेगळं. कशा निमित्तानं आजची सेवा आहे तर ज्ञानोबराय महाराजांचा समाधी सोहळा आहे. मग कोणत्या संबंधात कशा प्रकारचा अभंग निवडावा तर मात्र संतांचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग असावा. या संबंधानं सेवेला निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा. प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये संतांचं महत्व प्रतिपादन करतात. या जगाच्या पाठीवर जर पाहायला गेलो तर या जगतामध्ये सर्वात सुंदर कोण असा जर तुम्हाला आम्हाला कोणी प्रश्न केला तर या जगतामध्ये सर्वात सुंदर आपला परमात्माच आहे. मग का हो महाराज या जगतामध्ये सर्वात सुंदर परमात्माच आहे. पण त्या परमात्म्याची सुंदरता काय आहे महाराज म्हणतात जो सकळा मंगळा मंगलपूर्ण जो का गोकुळी कामिनी रमण मोक्षाची तारुष्वय श्रीकृष्ण याचे बर्वेपण अलौकिक. त्या परमात्म्याचं बर्वेपण काय आहे तर तो सकळा मंगळाचा मंगळ आहे. ज्या गोपिका भक्तीच्या संबंधाने त्याची कामना करतात त्यांची कामना पूर्ण करणारा कामिनी रमण आहे. तुमची आमची भक्ती ही पतनाला नेण्याकरता नसून मोक्षाला पावती होण्याकरता आहे. असं मोक्षाला पावून नेणारं किंवा मोक्षाला पावतं करणारं तारक म्हणजे कोण आहे तर परमात्मा आहे. हे त्याचं पर्वपण आहे हे त्याचं सुंदरपण आहे. आवाज येते बरं याच्या पुढे हे म्हटलेलं याच्या पुढे मला बोलताच येत नाही बरं का. पुढे अजून किती बोलणार हे म्हणतात मी तरी काय करू विठाला थोडा जमलं तर आवाज वाढवा नाही मागच्याला आवाज येत नाही पुढं सरका बरं का म्हणजे आवाज येत पुढं सरका सरका पुढं थोडं
मागच्या पुढे बोलावं, मागच्या पुढे बोलावं. करायचं का सुरुवात? विठाला शांत बसा. शांत बसून पुढे म्हणजे मात्र लक्षात येईल. मग सर्वात जगतामध्ये सुंदर कोण आहे तर या जगतामध्ये सर्वात सुंदर परमात्मा आहे. या परमात्म्याचे सुंदरपण काय आहे तर तो मोक्षाचं कामिनी रमण आहे. मोक्षाला तुम्हा आम्हाला नेणार आहे. तुमचा आमचा जो भक्तकाम कल्पद्रुम मनोहर मे वृक्षाम ज्याचे त्रिलोकी दाटून गेला सोय पुरुषोत्तम सोबतो. तो पुरुषोत्तम नामानं का सोबतो तर जो भक्तकाम कल्पद्रुम आहे किंवा त्याची सुंदरता सांगत असताना महाराज सांगतात लक्ष्मी गुळवणी झाली वेडे. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी गुळवणी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. त्या परमात्म्याची सुंदरता सांगत असताना महाराज म्हणतात ज्या लक्ष्मीच्या मागे तुम्ही आम्ही आहोत पण जी लक्ष्मी त्याच्या मागे आहे तो परमात्मा एवढा सुंदर आहे. मग महाराज म्हणतात अशा सुंदर परमात्म्यानं या जगताची निर्मिती केली आणि जगताची निर्मिती केल्यानंतर परमात्म्याला पाहिजे तेवढं सुख वाटलं नाही. मग त्या परमात्म्यानं काय केलं आपण जसे आहोत सुंदर तसंच या जगताला सुंदर बनवायचं असं त्या परमात्म्यानं ठरवलं. जो सकळ सौंदर्याची शोभा लावण्याच्या अतिवालभा ज्याची अंग प्रभा आणि शोभा जगाशी तो परमात्मा सुंदर. मुद्द्यानं ऐका म्हणजे कळून जाईल. तो परमात्मा जगतामध्ये कसा आहे सर्वात सुंदर आहे. त्याचं सुंदरपण काय आहे ते पण आपण पाहिलं. अशा परमात्म्यानं जगताची निर्मिती केली पण जगत मात्र पाहिजे तेवढं सुखदायी देवाला वाटत नव्हतं. म्हणून त्या परमात्म्यानं स्वतःच्या अंगसंगेच्या प्रभेनं या जगताला सुंदर बनवलं. मग अशा सुंदर जगताला तुम्हाला आम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला आम्हाला काय पाहिजे? भगवान परमात्म्यानं सुंदर त्या परमात्म्यानं जगत निर्माण केलं. या जगताला परमात्म्यानं स्वतःच्या अंगसंगच्या प्रभेनं सुंदर केलं. मग अशा सुंदर जगताला पाहायचं असेल तर तुम्हाला आम्हाला काय पाहिजे? चांगल्या प्रकारचे तुम्हाला आम्हाला डोळे पाहिजे. मग महाराज सांगतात चांगल्या प्रकारचे डोळे पण आहेत चांगल्या प्रकारचं जगत पण आहे पण तुम्हाला आम्हाला काही ते जगत दिसत नाही. काय करणार असं? महाराज म्हणतात डोळा देखनाची आहे त्याशी सूर्य नव्हता साये. सिद्ध पदार्थ देखोनला हे स्तब्ध आहे आकारे. चांगलं जगत पण आहे. महाराज म्हणतात चांगले डोळे पण आहेत पण जगत काही दिसत नाही. का बरं? त्याला कशाचं साह्य पाहिजे तर त्याला सूर्याचं साह्य पाहिजे. सूर्य तुम्हाला आम्हाला तो पदार्थ सिद्ध करून देतो किंवा त्या पदार्थाला सिद्ध करून देण्याचं सामर्थ्य कशात आहे तर त्या सूर्यामध्ये सामर्थ्य आहे. मग का हो महाराज सूर्याचं सामर्थ्य आहे का? इतर पण मात्र काही ग्रह आहेत ना. इतर पण तारांग आहेत ना. महाराज म्हणतात इतरत्र जरी ग्रह असले इतरत्र जरी तारांगण असले तरी सूर्याशी समान.
अनेक जगतामध्ये तारांगण आहेत ना, पण असली तरी सूर्याशी समान लेखू नये. अरे सूर्याला ती समानता होत नाही, मग सूर्यामध्ये एवढी विशेषता आहे का? महाराज सूर्याची विशेषता सांगत असताना महाराज म्हणतात, पाताळीचा परमाणू दिसे का सूर्याई का जैसे अंजन सुदेवे. पाताळीचा परमाणू म्हणजे सामान्य नाही, ते अणु आणि रेणू असते ना, त्याला पाहण्याकरता सूक्ष्मदर्शक लागतं. त्याला एक मदत म्हणजे ऍटम फोर्स मायक्रोस्कोप असं काहीतरी असतंय. ते यंत्र जर असलं तरच तुम्हाला काय पाहू शकतो, तर ते अणुरेणू पाहू शकतो. मग महाराज म्हणतात ते अणुरेणू पण आहेत, आता निर्माण झालेलं मायक्रोस्कोप पण आहे, पण तुम्हाला आम्हाला काही अणुरेणू दिसत नाही. काय पाहिजे? त्याच्या करता सुद्धा सूर्य पाहिजे. कशाची विशेषता आहे? ही सूर्याची विशेषता आहे, ही रवीची विशेषता आहे, किंवा सूर्याची विशेषता सांगत असताना ज्ञानदेव म्हणतात, आताच दिवाळी होऊन गेली का नाही? मग ऐका, दिवाळी आल्यानंतर दुःख होते का आनंद होते? आम्हाला आनंद होतोय. बरं, आनंद घराच्या एका कोपऱ्यात होतो का साऱ्या घरात होतो? आनंद एका कोपऱ्यात नाही तर साऱ्या घरामध्ये होतो. बरं, जशी दिवाळीची पहाट उगवली घरात, तर मात्र सर्वीकडे आनंद होतो. असं महाराज म्हणतात, पूर्व दिशेच्या रावली उदय होताची सूर्य दिवाळी, की येणारी दिशा तेचे काली काली नाही. अरे जसं दिवाळी आल्यानंतर कुठं दुःख राहत नाही, तसं सूर्य उगवला का कुठं अंधार राहत नाही. ही सूर्याची विशेषता आहे. योगच व विसांतून सिद्धांत सांगितो, जे जे वाटा सूर्य जाय ते होते तेजाचे विश्व होय. तैसे तया महाराज म्हणतात, हा सूर्य जो ज्या वाटेला गेला तिकडं तेजान भरतो. परत 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 सांगतो, विषय करण्याकरता जगतात सुंदर परमात्मा आहे. त्यानं जगत निर्माण केलं, आपल्या अंगसंगीचा प्रभेनं जगताला सुंदर केलं. त्याला पाहण्याकरता डोळे पाहिजे, डोळे आहेत पण दिसत नाही. त्याला रवीचं साह्य पाहिजे. अनेक तारांगण आहेत ना, असली तरी सूर्याची समानता करू शकत नाही. का बरं? सूर्य सामान्य नाही, पाताळीचा परमाणू दाखवतो. तो आला का मात्र उजेड आहे, तो आला किंवा तो त्या मार्गाने गेला तिकडं दुःख मात्र पाहायला मिळत नाही. कोणतं? अंधाराचं दुःख पाहायला मिळत नाही. किंवा महाराज म्हणतात, सूर्य आला आणि तिथं अंधार पडला. काय झालं? सूर्य आला आणि तिथं अंधार पडला. हे शक्य नाही. का बरं? तो सूर्याच्या ज्या वाटेला गेला तिकडं मात्र काय होतो? प्रकाश होतो. ही विशेषता कशी आहे? ही सूर्याची विशेषता आहे. म्हणजे महाराज म्हणतात, डोळ्यांनी जरी दिसत असलं तरी दाखवण्याचं काम कोण करतो? आम्हाला सूर्य करतो. तो पदार्थ सिद्ध कोण करून देतो? तर तो पदार्थ सिद्ध सूर्य करून देतो. मग का हो महाराज, सूर्यच हे काम करतो का अजून पण कोणी करतो? हो, महाराज म्हणतात, सूर्याप्रमाणे त्याचे सहोदर सुद्धा दाखवण्याचं काम करतात. मग कोण आहे त्याचे सहोदर? दीप त्याचा सहोदर आहे. मग का हो महाराज, जसा सूर्य दाखवतो तसा दीप दाखवतो का? सूर्य आल्यावर जसा उजेड होतो तसा दीप आल्यावर उजेड होतो का? आणि दीपे का सूर्य प्रगटे अथवा निमुटल्या देखनाची खुंटे, जैसे दुखी नव्हेचे वैकुंठी दिली आहे. माझा अनुभव काय सांगतो ऐका. अरे सूर्य आल्यावर अंधार आणि म्हणले काय? दीप आल्यावर काय म्हणले? सूर्य आल्यावर प्रकाश आणि दीप आल्यावर काय म्हणले? अंधार पडतो का? जसं सूर्य आल्यावर प्रकाश, तसंच महाराज म्हणतात दीप आल्यावर पण प्रकाश पडतो. मग का हो महाराज, जसा या सूर्याच्या प्रकाशानं एखादा पदार्थ सिद्ध होतो, तो तुम्हाला आम्हाला दिसतो किंवा तुमचा आमचा व्यवहार होतो. मग मला दीपाच्या प्रकाशाला व्यवहार होतो का? दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे ते कर्म जात जैसे योग युक्ता. किंवा महाराज म्हणतात, हे असले म्हणजे उजेडाचे, नसला तर विषय वेगळा आहे. आणि मनोनी दीप पालवे सवेचे तेज मालवे, रवे बिंबा सवे प्रकाश उदाय. दाखवण्याचं काम रवी करतो, दाखवण्याचं काम दीप करतो. मग महाराज त्याचप्रमाणे ध्यान देऊन ऐका. परमात्म्यानं जगत निर्माण केलं. जगत निर्माण केल्यानंतर परमात्म्यानं अनेक गोष्टी निर्माण केल्या. या अनेक गोष्टीमध्ये पृथ्वीची
हिरा आणि गारगोटी या दोन्ही गोष्टी सुद्धा निर्माण केल्या. पृथ्वीची या मोठी हिरा गारगोटी. मग अशी हिरा आणि गारगोटी बाजारात विक्री करण्याकरता नेल्यावर मोल कशाला येतो? हिऱ्याला दिसतंय दोन्ही सारखं. महाराज म्हणतात बरं का, जेविका रत्नी आणि गारा तोईचा सालिका उभारा. मग गोळ वेचून येते हिरा, फुकट गारा न घेते. का बरं फुकट गारा घेत नाही? तर मात्र त्यांच्यामध्ये दाखवण्याचं सामर्थ्य नाही. ओरिजिनल हिरा तुम्हाला मला दाखवतो. जगत सुंदर आहे, परमात्म्याच्या अंगसंगीच्या प्रभेनं याला पाहण्याकरता डोळे पाहिजे. डोळे आहेत पण दिसत नाही, याला सूर्य पाहिजे. सूर्य दाखवतो, डोळ्याने दिसत असेल तरी डोळ्याने मग देईल का तुम्हाला मला? नाही. का बरं? याच्या घरामध्ये ती तंबाखू पिकत नाही, याच्या घरामध्ये ते टाळ पिकत नाही, याच्या घरात ते तेल पिकत नाही. त्याला कुठून तरी आणावं लागतं, मग तो साऱ्या गावाला तो पटिराला देत असतो. याच्या घरी ते पिकत नाही. तसं सूर्य जरी प्रकाश देत असला तरी ते त्याच्याकडचं नाही, त्याला कामाला का भासावरती जगाची केले. अजून नवीन सांगतो, चंद्र सूर्यादी रवी चंद्रादी शुक्ती उदय करतात जगती. हे तुझ्या तुझ्या चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे पारे. ते जयाचे अंधारे प्रकाश येते, जयाचे अंगिके तेजे. आओ रवी शशी वाणीजे काही ज्ञानोदयाने एकापेक्षा एक सांगितलं तरी आनंदीला एक गोष्टीची पुस्तक असा एकही विषय नाही का माझ्या ज्ञानोदयाने तो हाताळला नाही. ही आपली संप्रदायाची किमी आहे. लोकांचा ग्रंथ याचा तो देव एक, ते मात्र संत एक. पंत होण्याकरता त्याला स्वतंत्र देव, स्वतंत्र पंत. स्वतंत्र म्हणजे एक विशेष अवतारी मात्र देव पाहिजे, संत पाहिजे, असं काहीतरी पाहिजे. आपल्या संप्रदायाची विशेषता आहे. संत आहे, ग्रंथ आहे, पंत आहे, देव आहे. असं बरेच संप्रदाय लक्षात घ्या. काय चाललं होतं आपलं तुम्ही आठवतोपर्यंत मग मी ट्रीटमेंट जरा विसरून घेतो. बर ऐका, मात्र विषय लक्षात घ्या. मी तळमळीनं आवडत असलं तरी सांगतो का नाही, मग तुम्ही तळमळीने ऐका. कारण की हे तुम्हाला वाटते 2 तासाचं, याच्याकरता 2-2 महिने घालावे लागते. महाराज सोपं नाही. इथं स्वतःचं नाव माणूस विसरतो. 2-2 महिने ते पहिले आवर्तन करायची, काढायचं, तोंडात बसवायचं, एक शरीर लावायचं. सोपं नसते. तीर्थ जाऊ द्या, काय बरं लक्षात घ्या. पण चंद्र सूर्य मात्र लक्षात घ्या, हे कशानं प्रकाशमान आहे? तर हे देवाच्या सामर्थ्यानं प्रकाशमान आहे. हे स्वयंशक्तिशाली नाही, स्वयंप्रकाशित नाही. ते तुम्हाला मला काय देतील? प्रकाश देतील. त्याला कोणीतरी एक काम दिलंय म्हणून ते प्रकाशमान मात्र आहे. ध्यान देऊन ऐका. हे रवी हे मात्र दीप असे, हिरा हे दाखवतो.
कोणतं दृश्य दाखवतो, अदृश्य का दाखवू शकत नाही तर त्यांच्यामध्ये स्वयंसामर्थ्य नाही. जसं लक्षात घ्या, स्वयंसामर्थ्य का नाही, या देवांनी मात्र काय ठेवलेले आहे, कामाला ठेवलेले आहे. मग गावो महाराज हे अदृश्य दाखवू शकत नाही, मग अदृश्याचं दर्शन कशानं होतं ते अभंगाच्या प्रथम चरणातील उत्तरार्धात सांगतात. अदृश्य दर्शन असं तुम्ही आम्ही जे म्हणलो तर नास्तिकवादी हो. माझं बोलणं ध्यानात घ्या, जे दृश्याचं दर्शन हे करून देतात पण अदृश्याचं दर्शन करून देत नाही. मग गावो महाराज ते दिसतच नाही तर त्याचं दर्शन कसं काय करून देतील, म्हणून तर त्याला अदृश्य म्हणलंय ना. आणि मग महाराज दिसत नाही पण म्हणायचं कसं, पण संतांच्या कृपेनं त्याचं दर्शन होतंय म्हणजे ते अदृश्य मानावंच लागलं. किंवा कोण म्हणतंय जे दिसत नाही ते नसतंय. किती जगतात गोष्टी आहेत भाग्याचा Ah!
भेटले किंवा त्यांचं दर्शन झालं, ध्यान देऊन ऐका, भाग्याचा उदय झाल्यावर संत भेटतात किंवा संतांचं दर्शन झालं तर समजायचं भाग्याचा उदय झाला. ध्यान देऊन ऐका, भाग्याचा उदय झाल्यावर संतांचं दर्शन होतंय, मग भाग्य कसं दिसतंय? माझं बोलणं पटलं का कॅसेट बदलायची? माझं बोलणं पटतंय ना? भाग्याचा उदय झाल्यावर काय होतं? कोणाचे पाय भेटतात? संतांचे. मग भाग्याच्या उदयाला संतांचे पाय भेटतात किंवा दर्शन होतं. मग भाग्य कसं दिसतं? भाग्य दिसत नाही, पण मात्र संतांचं दर्शन होतं, म्हणजे भाग्य मानावं लागतं. माझे ज्ञानोबाई वाळवंटात गेले, काय काय कशा केले? अहो महाराज, पूर्वजन्मी पाप केले, पूर्वजन्मामध्ये पाप केले म्हणून म्हणले ही अवस्था झाली. बरं, पाप कसे दिसतात? पाप कसे दिसतात? दिसत नाही, पण मात्र भोगायला आलं म्हणजे मानावं लागतं. किंवा महाराज म्हणतात, पूर्वी जन्मे सुकृते तोड केले, पूर्वजन्म सुकृत केली, आज फळ भेटणे म्हणजे सुकृत मानावं लागतात. किंवा पुण्य फळले बहुता भाग्य आवाज बसला ना, त्याच्यावर दुधावरची भूक टाकावं बाबा विकाला. संत चरण पावलो, संत चरण पावलो माझे पुढे महाराज म्हणतात पुण्य पडलं आणि त्या संताची भेट झाली. ऐका, पुण्य पडलं आणि संताची भेट झाली, पुण्य दिसत नाही, मानावं लागतं. संतांची भेट झाली, भाग्याचा उदय झाला, भाग्य दिसत नाही पण मानावं लागतं. मग भोग भोगतो म्हणजे पाप मानावं लागतं. वा 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 वा, काय झालं? किती मस्त फुलं आली, किती मस्त झाडाला मात्र फळं आली. तुम्हाला माहित नाही का? काय वसंताचा आला, म्हणजे दादरला, घाटकोपरला, कल्याणला, टिटवाळ्याला कुठपर्यंत आला? हा महाराज म्हणतात तो वसंताचा ऋतू दिसत नाही पण फळं फुलं आली म्हणजे मानावा लागतो. महाराज संतांची भेट झाली, भाग्य मानावं लागतं. काही गोष्टी या मानाव्याच लागतात. म्हणजे म्हणायचे डोंगरावर धूर दिसतो, अग्नी मानावा लागतो. महाराज म्हणतात आंब्याचा वास सुटला, समजायचा प्राणाला लक्षात घ्या आंबा लागलेला आहे, मानावा लागतो. किंवा महाराज म्हणतात वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळे हे शाखाची भारी भारी दिसे. काय म्हणजे झाड पाले, मग आमच्या जवळ पाणी जमिनीत एवढं आहे, जमिनीत पाणी आहे, हे वरची मात्र पानं
पानं सांगतात, पालवी सांगतात. पालवी फुटली म्हणजे पानं पाणी आहे हे मानावंच लागतं. हे जाऊ द्या, एखादा महाराज धर्मशाळेत आला, काजू बदाम ठेवले, समजा महाराज आवडीचा आहे मानावं लागतं. प्रमाणाची आहे ती स्नेह जैशी व्यक्ती माझे नेतृत्व सांगतो. सुरू झाली, समजा पाहुणा आवडीचा आहे, भांडे आवडायला लागले, पाहुणा आवडीचा आहे. त्यामुळे म्हणतात संभ्रमाची आहे ती स्नेहजयशी व्यक्ती. का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. एखाद्याचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला आम्हाला पुण्य मिळतंय ना, मात्र समजायचं तो महात्मा आहे. मित्र लोक येण्याचा माझा गुरुजी सांगत असतात, कोणी आलं पायाकडे जे एकामेका ठीक आहे, पण बाबा म्हणायचे अशांच्या पाया पडू नका, त्यांच्या डोक्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर तुमच्या आमच्या मात्र त्यांच्या पायाची माती लागून तुमच्या आमच्या उपविषयी करणं काळ होईल. त्याचं दर्शन हे महात्मा सांगतंय. किंवा केळी कापूर झाला तो परिमळे जाणवाला. अरे केळीत कापूर झाला हे कोणा सांगत नाही, सुगंधानं ते मानावं लागतं. आंब्याचा वास येतो, आंबा पिकला मानावं लागतं. फळं फुलं आली, वसंताचा ऋतू मानावा लागतो. तसं या अदृश्य दिसत नसलं पण संतांच्या कृपेनं त्याचं दर्शन होतंय म्हणजे मानावं लागतंय. या संतांच्या कृपेनं या अदृश्याचं दर्शन होतंय. ते अदृश्य म्हणजे तरी नक्की काय? मग अदृश्याच्या विषयी चिंतन करत असताना ध्यान देऊन ऐका. परमात्मा एक का अनेक? परमात्मा एक आहे. आत्मा परमात्मा एक. त्या परमात्म्याला अनेक नाव ब्रह्म नाम रूपातीत आसोनी नामे बहुत निर्मल निश्चल निवांत निजानंद. हे नसलं वाटतं की दास मध्ये विटाला भागवतातही सांगते, गाथेतलंही सांगते, त्याने सोडते सांगते. मला तास होतच बघू विटाला सद्गुरू मामासाहेब दांडेकर मनाचे श्लोक म्हणायचे म्हणून आम्ही पण मात्र त्यांचा मागोवा घेतो. काही काही लोक म्हणून कशाला आपलं नाही, ते पण आपलेच आहे, सारं आपलंच आहे. सगळ्या मात्र कितीही जरी नद्या निघाल्या तर त्या गंगेला जाणार. देव एक. मग एका देवाला अनेक नाव. अनेक म्हणजे ब्रह्मनाम रूपातीत आसोनी नामे बहुत निर्मळ निश्चल निवांत निजानंद अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार अदृश्य आदरकीयपार 80 नामे. देव कसा एक. त्या एक नावाला एक देवाला अनेक नाव. त्या अनेक नावामध्ये इथं स्वामी महाराजांनं अदृश्य एक देवाला विशेषण लावलं. हे कोणतं विशेषण लावलं? देवाला विशेषण लावलं. म्हणजे अदृश्याचं दर्शन होते म्हणजे देवाचं दर्शन होते. मग त्याला अदृश्य का म्हणलं असावं तर यामुळे म्हणतात
जयाचे हरा पुरवते, जयाचे पुढे मागवते, दिसणे विन दिसते अदृश्य जे. काय सांगितलं? जयाचे हरा पुरवते, जयाचे पुढे मागवते, दिसणे विन दिसते अदृश्य जे. जरा जड चाललं ना, जड नाही चाललं ना, बरं ठीक आहे. तुम्हाला ते झोपाण्यासारखी वाटायला लागली, असं नका होऊन घेऊ बरं का. एक क्षेत्रातलं कीर्तन आहे. ज्ञानोबाईच्या ओव्या न सांगणं म्हणजे ज्ञानोबाईचा आपले आम्हाला म्हणतात त्यांच्यावर मात्र लक्षात घ्या, त्यांच्यावर तिरस्कार केल्यासारखं आहे किंवा कमीपणा दाखवल्यासारखं आहे. ज्ञानेश्वरी बोले बरं का. माझं असं म्हणणं आहे, मी कधी म्हणणार आहे माहित नाही, पण म्हणायच्या अगोदर सरी ज्ञानेश्वरी सांगून झाली पाहिजे. विठाला ते काय करायचे? वॉलपेपर असते ना, ते फोटो काढायचं ना, वॉलपेपरला ते ओव्या ठेवायच्या, नुसत्या वाचायच्या, काही कपाट नाही करायच्या. शेवट संध्याकाळी झोपता झोपता पाठ होतील बरं का. बाकी मात्र त्या पण तुमची आमच्यावर कृपा करता. बाबा म्हणायचे, अरे ज्ञानोबाईची कृपा म्हणजे काय? त्यांची अक्षर तुम्हा आम्हाला पाठ करण्याची प्रवृत्ती व्हावी, हीच त्यांची कृपा. परमात्मा आहे. त्याला अदृश्य का म्हणलं तर मात्र दिसणे विन दिसते अदृश्य जे. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य अदृश्य स्थिती तरी कोणे कैसे आते आकळला जो. अरे त्याला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, त्याला छाया नाही, त्याचं दर्शन कसं होणार? बरं जाऊ द्या. पाण्याची चव कशी जगन्नाथ महाराज? पाणीच कसं लागतंय ते म्हणतात कीर्तन तुझा ठेवणारा प्रश्न म्हणायचा असं नाही बरं का. तुझं नाव म्हणायचं तो दत्त जयंतीला बघतोच, मी पण येणारच. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता ही आपली माणसं आहेत, नेहमीची माणसं आहेत म्हणून बोलतो. नाही तर मी एवढ्या कळवळ्याला काय करायचं महाराज? आपण आम्हाला सोडून झाली नाही तर लोकांना काय उपदेश करायचा? पण नेहमीची परिचयाची प्रेमाची माणसं आहेत म्हणून बोलतो. नाही तर माझा त्याला काय बांधायला बांधे होईल. ऐका काय चालतो आपला विषय पाण्याचा. पाण्याची चव कशी सांगता येत नाही ना. का बरं? उसाला गेलं गोड होतो, चिंचेला गेलं चिंच आंबट होते, आवळ्याला गेलं आवळा तुरट होतो. मग साधं दृश्यात दिसणाऱ्या पाण्याची चव सांगता येत नाही. अदृश्याचं दर्शन काय करता? विठाला अदृश्य म्हणजे सामान्य नाही. महाराज म्हणतात तो कशाला चाकळला जात नाही. मग का हो महाराज कशाला चाकळला जात नाही? नाही ना म्हणले. यो मात्र नाम रूपातीत आहे, अदृश्य अतर्क्य पार आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. कोणी सांगतो ज्ञानोबाई म्हणतात दृश्यपणा देखीजे का ज्ञेयत्व जाणीजे अमुक आयशे म्हणजे तेजे नाही. त्याला अमुक म्हणता येत नाही का? ज्ञेयत्व जाणीजे. ज्ञेयत्व शब्दाचा अर्थ पंच ज्ञानेंद्रिय घ्यायची. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे जायचं का परत पहिलीच्या पुस्तकात असतं का नाही? डोळे भाई सांगतात का नाही मास्तर रे? डोळे, कान, कान कुठे मग कान, नाक, अजून जीभ, अजून वाचा, अजून काय झालं? किती झालं? डोळे, कान, नाक, जीभ आणि वाचा झाले का? 5. आता काय का? मग महाराज पंचज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय अचानक आकळला जात नाही. महाराज आकळला जात नाही. मग आम्ही काय करायचे? काय करायचे म्हणजे अदृश्य दर्शने संताची. मग महाराज आमच्यामध्ये सामर्थ्य नाही का? महाराज म्हणतात प्रयत्न जरी केले तरी पण म्हणतात ते आकळू शकत नाही का? वस्तूशी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे. कल्पनेच्या नावे शून्याकार कदापि कल्प जाता नाही कल्पनेचा आता ओळखी ठाईपणे न चित्ता भविष्य पडे काही दृष्टी दिशे मनास्वयी न भाषे या भाषेला दिशे काहीचे ओळखावे. पाहू जाता निराकार मनाची पणे शून्याकार. अरे कल्पू जाता अंधकार भरला वाटे. डोळे बंद करा. तुम्ही बंद करा की डोळे बंद? डोळे बंद करा. इथं थेरीपेक्षा प्रॅक्टिकल लवकर कळते. डोळे बंद केल्यावर काय दिसतंय? अंधार. अंधार म्हणजे अंधारचा कलर कसा आहे? काळ. मग मला कल्पू जाता वाटे काळे. डोळे बंद केल्यावर काळं दिसते म्हणजे मग काळं म्हणजे देव आहे का? पाहो जाता निराकार मनाची पडे शून्याकार. कल्पू
आपल्याला वाटते डोळे बंद केले, डोळे बंद करा असे सद्गुरू सांगतो, डोळे बंद करा. काय म्हणले? देव दाखवतो. काय म्हणतो? देव दाखवतो. मग डोळे बंद केल्यावर अंधार दिसतो म्हणजे काळा म्हणजे काय? देव आहे का? महाराज म्हणतात कलू जाता वाटे काळे मग काळे ना पिवले आरक्त निळे ना ढवळे वर्ण नाही. अरे ते वर्ण रहित आहे. जया वर्ण व्यक्ती नसे दासावणी अनारिसे रूपचे नाही कैचे ओळखावे. अरे ते वर्णापेक्षा वेगळा आहे, जातीपेक्षा वेगळा आहे, धर्मापेक्षा वेगळे. धर्म तुम्ही आम्ही वाटलो, जाती तुम्ही आम्ही वाटलो, पण खरोखर लक्षात घ्या ज्ञानोबाईला यो परमार्थ मान्य आहे का? विचार करा. म्हणून पुढे जाती वर्ण या अगोदरचे आकार अर्जुना माझे पण सार्थक अरे क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र अंत्यजातीय जाती तौची वेद वेगळ्या जवळ मोदी माते. अरे मला प्राप्त होत तोपर्यंत विभक्त आहे. एकदा मला प्राप्त झाला काही काहीच राहत नाही, हे काहीच उडत नाही. मग लक्षात घ्या. अरे त्याला ओळखण्याकरता काही म्हणले काय रंग आहे का रूप आहे का तो काळा आहे का तो काय परमात्मा पिवळा आहे. ही भाषा मी बोलतो ना, ही भाषा मात्र सामान्य मात्र सगुणाची नाही, हे निर्गुणाचं बोलतो मी. आणि लक्षात घ्या की ज्ञानोबाईचं वर्णन करायचे म्हणून ही प्रस्तावना मांडतोय. प्रस्तावना चालली बरं का आपली ध्यान द्या. मग महाराज म्हणतात यो परमात्मा निर्गुण आहे, त्याला अवलता येत नाही. मग का हो महाराज तुमच्या आमच्या प्रयत्नाने काहीच नाही, काहीच नाही. मग आमचं साध्य कसं? महाराज म्हणतात आज दृश्य दर्शने साध्याचे जगताला सुंदरता दिली. मात्र सुंदर जगताला पाहण्याकरता डोळे आहेत पण दिसत नाही. सूर्याचं साह्य पाहिजे. सूर्य सिद्ध पदार्थ करतो, त्याचप्रमाणे दीपही करतो, त्याचप्रमाणे हिरा करतो. हे सगळे काही हे करतात पण मात्र दृश्य दाखवतात. अदृश्य दाखवू शकत नाही. अदृश्य दिसत नाही तर ते असं कसं? कोण म्हणतंय दिसत नाही ते नसतं, दिसत नाही ते नसतं असं काही म्हणायचं नाही. मग आहे मग अदृश्य म्हणजे कोण? परमात्मा. अदृश्य त्याला का म्हणायचं? तर तो निर्गुण निराकार आहे. त्याला विशिष्ट आकार विशिष्ट रंग वगैरे नाही म्हणून त्याला अदृश्य म्हणायचं. मग अदृश्याचं दर्शन मात्र तुम्ही आम्ही करू शकत नाही का? तर त्याला विशिष्ट आकार नसल्यामुळं तुम्ही आम्ही मात्र पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 गुण याच्यानं आणू शकत नाही. मग का हो महाराज कोणीतरी सांगितलं होतं तो अनुभवाचा विषय आहे का? मग तो काय अनुभवाचा विषय आहे का? तर ध्यान देऊन ऐका. मला एक काम सांगतो. काय करायचं? तर दिव्याला प्रकाशित करायचं. माझं बोलणं लक्षात घ्या म्हणजे कळून जाईल बरं का. याला पाहिजे लागतो. काय लागतो? पाहिजे. ध्यान देऊन ऐका. दिवा कसा आहे? प्रकाशित आहे का अप्रकाशित? प्रकाशित. मग दिव्याला काय करायचं आपण आता परत काय करायचं? प्रकाशित करता येईल का? का नाही करता येणार? अरे तो स्वयं प्रकाशित आहे. स्वयं म्हणजे त्याला लावलेला आहे पण तो प्रकाश देतो का नाही? मग तोच प्रसाराला प्रकाश देतो तर त्याला कशाला प्रकाश द्यायचा? प्रकाश कशाला रे? तुमचं नाही चालत. मग प्रकाशाला प्रकाश कशाला द्यायचा? अरे तो आधीच प्रकाशित आहे तर त्याला प्रकाशित कशाला करायचं? स्वयं ज्योती भवते सप्रस्ना भासते केला पंचदशीला सांगतात. किंवा महाराज म्हणतात अग्नीला अग्नी लावायचा. लायटर कशाला लावायचं? आजीच ना कशाला? अग्नीला. माझं अग्नीला काय करायचे? अरे अग्नी ही अग्नी रूप आहे, तिला अग्नी कसा लावायचा? दिवा यो स्वयं प्रकाशित आहे, त्याला प्रकाश देऊन उजेड कसा द्यायचा? तसं यो परमात्मा महाराज म्हणतात यो अनुभव रूपच आहे. याला अनुभवानं कसा जाणायचा? स्वयं ज्योतिर्भवतीस त्याच संबंधानं महाराज म्हणतात स्वयमेव अनुभूतित्वा द्वित्वेनानुभवता. अरे स्वतः अनुभव आहे त्याला कशाला जाणायचं? मग का हो महाराज
ज्याच्याला जाणता येत नाही अनुभवानं, पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्म इंद्रिय याचा त्याला जाणता येत नाही. मग अनुभवानं पण जाणता येत नाही. ज्ञानानं त्या परमात्म्याला अदृश्याला जाणता येतो का? तर जगात ज्ञानी कोण? जगात ज्ञानी सगळ्यात मात्र आणि महाराज राहिला कोणीच नाही. जगात एक नंबरचा ज्ञानी वेद आहे. पण तो त्याला जाणण्याकरता गेला काय झालं? वेद जाणून गेला. तो सुद्धा मौन पावला. तुम्हाला आम्हाला त्याला अकळता येत नाही. एवढा अवघड आहे. कसं करायचं? कारण त्याच्याशिवाय तुमची आमची सार्थक नाही ना. तुका जन्माचे सार्थक विठ्ठलाची देखलिया. मग एवढं मात्र तुमच्या आम्ही जन्माला आलो, मग सार्थकता होत नाही. मग सार्थकता होईल कसं? अदृश्याचं दर्शन जर होत नाही तर त्या अदृश्याचं दर्शन फक्त तुम्हाला आम्हाला संत करून देतात. अदृश्य दर्शन हे संताची आहे. बरं दर्शन करून देतात म्हणजे काय? देवाची मूर्ती बिर्ती देतात का? बाबा ज्ञानोबाई आठवले आले आळंदीला बाबा एकादशीला सगळ्याला ज्ञानोबाईने मूर्ती वाटून केलं. आज बोलणं करून घ्या. फार गहन विषय आहे. परमार्थामध्ये यो विषयाला हात घातल्याशिवाय एकदा काही करणार महाराज काही होत नाही. परमार्थ जाणण्याचा विषय आहे. नुसतं हेलपट मारण्याचा विषय नाही. ऐका, पण ज्ञानोबाई तुम्हाला आम्हाला आल्यानंतर काही मूर्तीचं वाटप करतात का? तर नाही. संत अदृश्याचं दर्शन करून देतात. म्हणजे काय? त्याच्या स्वरूपाची जाणीव तुम्हाला आम्हाला करून देतात. तुमच्या आमच्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. असे संत महाराज विशेष आहेत. त्यांच्याविषयी आम्ही पामर काय बोलावं? अभंगाच्या विद्येचा
ज्ञानोबाई म्हणतात एवढे जे महिमेचे करणे देवाच्या गळेवा भूमी कवने का सूर्याची अंगा उठणे लागतासे. महाराज म्हणतात अरे कोणाच्या अंगाला उठणं लावायचं मुली उभं गेले काळ म्हटलं बरं का याच्या अंगाला उठणं भेटलं साहित्य सण असतं का नाही सगळ्यात चांगलं बरं का तो उपाय तो मात्र ते लावा जरा त्याला घासा चांगला आणि चांगला म्हणजे दिसल. मग मात्र लक्षात घ्या त्या लहान लेकराला चकाकी येण्याकरता तुम्ही आम्ही उठणं लावू. बरं हीच चकाकी सूर्याला येण्याकरता कोणतं उठणं लावायचं म्हणतात अरे सूर्याला उठणं लावणं म्हणजे तुमचा आमचा तो कमीपणा आहे. किंवा महाराज म्हणतात पुढची ओवी आपलं कल्पवृक्षाला काय सक्षम झाला फुलोरा काय शेरी पाहुणे रसिक सागरा कौने वाशी कापुरा श्वास देव. अरे महाराज म्हणतात तो कल्पवृक्ष म्हणजे सामान्य नाही. बाबा सांगायचे कल्पवृक्ष कोणता म्हणायचं. एक वृक्ष त्याला थकला होता त्याला माहित नव्हतं कल्पवृक्ष जाऊन झोपला कोणी पाणी देईल तर बरं होईल लगेच पाणी हजर. मग वाटलं अरे जेवण भेटलं असतं किती भारी जेवण हजर. अरे म्हणजे चांगली बाजबीज असते गादी बिदी मस्त झोपला असतो लगेच गादी हजर. इथं कोणी बुद्धिबिद्ध नसेल असला तो मला ठरला गेला तर अरे आपण खाल्लं त्याला म्हणायचं कल्पतरू. आणि अशा कल्पतरू सर्वांची इच्छा पूर्ण करणारा सर्व जगाला मात्र इच्छा पूर्ण करणारा अशा कल्पतरूला स्वाभिमान होण्याकरता त्याच्यावर फुलोरा बांधणं म्हणजे तुमचा आमचं तुम्हाला कमीपणा आहे. कोणत्या वेळा आणायचं तो अडसीला महाराज किराणाला नाही मग कोणाला म्हणले मुंबईच्या समुद्रात मला आणायचं. मुंबईच्या समुद्राला घरी जेवायला आणणं म्हणजे तुझ्या संसाराचं वाटवून लागलं तुझं काय तुझ्या गावाचं वाटवून लागलं तुझं लक्षात घ्या. मग महाराज त्याला पाहुणचार करण्याकरता त्याचा पाहुणचार करण्याकरता तुम्ही आम्ही प्रयत्न करणे म्हणजे तुमचा आमचा मूर्खपणा आहे. अरे कापूर स्वयं सुवासिक आहे त्याला सुवासिक करण्याकरता तुम्ही आम्ही प्रयत्न करणे म्हणजे तुमचा आमचा मूर्खपणा आहे. चंदना ते घेऊन ते चमचावे अमृता ते घेऊन ते रांधावे गगनावरी उभवावे. महाराज म्हणतात चंदनाला कसं घासा तो सुगंध देणार. अरे सुगंध देणारा जो चंदन आहे याच्याविषयी तुम्ही आम्ही काय चर्चा करावी. तो चंदनाचा आहे तो कसा उगाळा सुगंध देईल. बरं महाराज अमृतात थोडासा काय करा. अमृत म्हणजे कोणता आपल्याचा नाही पंचामृत. अमृत म्हणजे कोणता अमृत पेला काय होतो याकडं म्हणजे अमृत पेला काय नाही म्हणतो रातची मस्त झोप लागते अंगाई कापड लक्षात घ्या. असं अमृत हे पेल्यानंतर सर्व पदार्थ खाल्ल्याची कापशेवाला तृप्ती काय खाल्ल्यावर पिल्यावर अमृत पिल्यावर सर्व खाल्ल्याची तृप्ती होते. असं अमृत चांगलं लागावं होती तर मी मसाला आमच्या लोकांनी मात्र हिंदीमध्ये जर मॅगी मसाले जर असं लावला होता काय करावं बोलले शेवडोळी शेवळा त्याचं मुले आमटी सारखं. अरे तुम्ही खायला आले का तिथे काय भजनाला आले काही लोक शेवट याच्याला तुम्ही आलो तर हो महाराज. अरे ते जेवल्यानंतर सकाळी भूक लागणार रे हे जेव्हा आत्मतृप्ती होईल. हे जेवल्यानंतर तृप्ती झाली साधने सरिती आपेशी आत्मदृष्टी बरेशी करवे नाही. किंवा शास्त्रातला निरंकुशा तृप्ती म्हणतात त्या निरंकुशा तृप्तीला तुम्ही आम्ही प्राप्त हो. मग महाराज म्हणतात अहो लक्षात घ्या म्हणजे मात्र तुमचा आमचा कमीपणा आहे. आकाशावर मंडळ घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तुमचा आमचा कमीपणा आहे. संत म्हणजे विशेष आहे त्यांचा महिमा काय वर्णन. अरे त्यांच्याविषयी काय बोलावं त्यांचे श्रीगुरूचे महिमा याच्या सिद्धांताची बरोबर का आता इथं घे समाधान. अरे श्रीगुरूचं महिमान म्हणजे संतांचं महिमान आम्ही काय वर्णन करावं. याच्या खाली महाराज म्हणतात त्यांचं वर्णन करणं म्हणजे त्या मोत्याला स्फूर्त देण्यासारखं आहे. 15 रुपये किलो 15.5 रुपये किलोचं त्यावेळी सोनं का आता 15.5 यावेळी लिहिलं पण 15.5 रुपये किलो त्याला ते बरं का जायचं ना त्या काळात असं एवढं हवं पण बाकी 15.5 म्हणजे काय लहान लहान
टेपो 1 किलो 2 किलो सोनं लक्षात घ्या ते 15.5 रुपयाचं किलोचं सोनं आहे महाराज म्हणतात 24 कॅरेटचं सोनं आहे त्या सोन्याला काहीतरी वरती चांगलं दिसावं म्हणून मुलामा लावलं की सोन्याला किल्ली कमी तुमची आमची कमीपणा आहे तसं म्हणजे श्रीगुरु म्हणजे सामान्य नाही संत म्हणजे सामान्य नाही यांचं महिन्याबद्दल वर्णन करण्यामध्ये तुमची आमची कमतरता आहे पण हे संत अजून काय करतात तर महाराज म्हणतात दाखले चंद्रने वैत्र पडी धोका आणि संत संघ तुकाराम महाराजाला पटापटा बोलायला लागली टाईम आपला संपला होता लोकांना झोपा आल्या जेवण भूक लागली मला पण भूक लागली असे न चालतो तुम्ही म्हणावं महाराज जेवून धर्मशाळेमध्ये म्हणतात महाराज जेवून जाणार का मग आम्ही काय म्हणू आम्ही जेवणार नाही बाबा जेवतो काय करायचं तुम्ही नका म्हणू आता काय तुम्ही जेव्हा म्हणा म्हणजे मी जेवायला बस महाराज म्हणतात हे संत अजून काय करतात विरोधाचा भाग सोडा तापली चंद्रने वैतो पडी तो काळी संत संत हे मात्र संत काय करतात तुमच्या आमच्या तत्वगुण करतात बरं अजून काय करतात तर मात्र तुमचा आमचा जन्म मरणाचा आता हे काही सविस्तर सांगत नाही हे पुढच्या भागात बघा ना असं काय लगेच फुकट कोणी बोलित ज्या सद्गुरू महाराजांनी या सामान्य समाजाला ज्ञानेश्वरी पद्ध बांधून होती ती लोकाला कळावी याच्या करता मात्र भरले आनंद बांधणार हे संत उदार आहेत त्यांचं आहे हे आपलं नाही आपण नसेल मी नाही तिथून माणूस उचलणार इथं द्यायचा बरं का पण त्यांनी पैसे नाही घेतले आम्ही पैसे घेतो काय आपल्या विषयी अवघड झाली परिस्थिती मात्र लक्षात घ्या सामान्य माणूस पैशाचा तसं नसावं म्हणून लक्षात घ्या ज्ञानी माणसाला आळंदीमध्ये अशी माणसं आहेत ज्ञानी सूर्यग्रंथ असते गाथा कंठस्थ आहे उपाय मागत नाही पण तुम्ही त्यांना मुकले आणि गेल्याला जवळ केलं महाराज तसं नाही कीर्तन करणारा माणूस नको कीर्तन जगणारा हवा तुमच्या आमच्या तात्रिकूळ काढतात काय करतात तर तुमच्या आमच्या आई वडील तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला आम्हाला पाहिजे देतात का नाही पेन्सिल मागितली तर पेन्सिल देतात वही मागितली तर वही देतात पाटी मागितली तर पाठिंबा देतात बायको मागितली तर बायको पण देतात मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला आम्हाला चुकवू शकत नाही माय बापे माया जन्म मरणाचा संत संत अजून काय करतात संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक द्वारण तुम्हाला मिष्टान्न देतात म्हणजे काय देतात ब्रह्मरसवडी आणि मात्र ती एकदा दिली का तुम्हाला आम्हाला काय होत आहे ती ब्रह्मरसाची गोळी प्राप्त झाली का इतरत्र काही गोष्टींवर तुमचं आमचं पण फक्त कशा करता खातो व्यवहार होता खातो बरं का एक महात्मे आमच्या संस्थेत आले होते आपलं भोपळा असतो का भोपळा त्याचं अर्ध कापून त्याचं भांड पात्र बनवलं होतं मग चांगल्या प्रकारचं जेवण त्यांना वाटलं बरं का ताटामध्ये बाबा त्यांनी काय करावं मग खावं का नाही त्यांनी ते सगळं घेतलं त्या पात्रामध्ये टाकलं सगळं मात्र एकत्र काला केला आणि मग मात्र खायला सुरुवात केली अहो काहो म्हणजे तुम्ही असं का खाल्लं अहो म्हणजे मी जर म्हणे चवी चवीने एकत्र खायला लागलो तुमच्यात का माझ्यात फरक काय नाही महाराजांनी मात्र लक्षात घ्या यांची पंक्ती तुमचं झालेली आहे मिष्टानंदी भूक निवारण ही निवारण झालेली आहे म्हणून मात्र त्यांना काय खातो आम्ही काय खातो याचा काही त्यांना संबंध नाही हे संत काय करतात तुम्हाला आम्हाला तृप्ती देतात असे जे संत कृपावंत आहेत सुख सिंधू आहेत त्या संतांकडे जाताना मंडळाचे लोक पत्रिका कधी घेऊन येतील त्याची वाट बघू नका मुली चौली पाचारिता जावी संत चरणी व्हावी मग त्याने पत्रिकाच नाही दिली पत्रिका नाही दिली ना तर तू प्रस्थानला नको जाऊ मीटिंगला नको जाऊ पण दिंडीला ये ना दिंडी तुझ्या आत्मा उतारा करताय का नाही बसेच्या यात्रेला गेली का बरं कोणत्या तरी यात्रेला गेले असतील का नाही पण यात्रेला गेल्यावर सत्य असते का ते कीर्तनाचा विषय वेगळं का दादा सत्य असतात मग त्या सत्तेमध्ये डाव पडला ना तो माहिती आहे ज्याने डाव लावला त्यालाच डाव आहे म्हणून डाव लावला का बरं का जसा डाव लावला त्यालाच डाव
तसं भेटीला आला त्यालाच मोक्ष. म्हणून मात्र इथं वाट पाहू नका. म्हणजे या अज्ञानाचं साधन आहे. कारण इथं आल्यानंतर आमचे ज्ञानोबाई जे देतात, आमचे संत ज्याची कृती करतात, हे सामान्य नाही. जयाने गांधीने मुंगीचे गवाने. अरे लोक जेवणाच्या पंक्ती घालते. माझ्या काही लोक म्हणते आम्ही इथं गेलो जा, आम्हाला काय घेणं नाही, कुठे येतो त्याच्याबद्दल नाही, तिकडच आहे, घरी येऊन गावाला येऊ नको असं म्हणतो. तर असंच आहे का, तिथंच राहा. म्हणजे आमचा देव सोनं देतो, बंगला झाला, झाला, बंगला दिला, सोनं दिलं, त्याला काल मर्यादा आहे, ते जाणार आहे. मोदी साहेबांनी नोटा बंद केल्या, 2000 नोटाचं 2000चे 500 नोटीचं काय झालं? त्या पैशाने जग विकत घेऊ शकत होतो का रे? पण मात्र पैसा खोटा झाला का रे? पाऊस आला म्हटलं पैसा झाला खोटा. हे बरोबर ठेवावे नाही बरं का. शरीराते संपत्ती आते, संपत्ती आटली ती शाश्वत नव्हती. आमच्या ज्ञानोबाईच्या आळंदीत आल्यानंतर ज्ञानोबाई मग सांगणार म्हणजे मोक्ष देतात. त्याला मरण नाही, त्याला येणं जाणं नाही. लक्षात घ्या. एका संताच्या ठिकाणी एक महात्मा लोक मांडतात. तिथं माधव बाबुले यांचे विद्यार्थी त्या रस्त्याने चालले होते, याच रस्त्याने चालले होते. मग पुढं म्हणली बाबा जाताना आपण इथं दर्शन करू बरं का. बाबा म्हणले हो ठीक आहे. माधव बाबा म्हणले बरं का जाताना दर्शन करू, ठीक आहे. ते ठिकाण आलं आणि ठिकाण आल्यानंतर बाबा अहो ते ठिकाण आलं, आम्हा उतरा ना. मग बाबा म्हणजे तुम्ही नाही येत का? बाबाने एकच गव्हाण दिलं, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या वारकरी विशेषण आहे. अरे इकडचे तिकडचे येतील, तुम्हाला पैसा का पोरं बाळ हे सगळं जाणार आहे का नाही? पण आमचं संत येतात चोरी गेले नसरे धन संतान देतात जवळी नपाचारिता जावे संत चरणी भावी निरावया विठोबा. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगावर थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. सद्गुरू ज्ञानोबाई, सद्गुरू जोग महाराजांनी जशी बुद्धी दिली
तसं बोलण्याचा प्रयत्न केला. सालाबादप्रमाणे याही वर्षी थोडा मोठ्या आनंदामध्ये या आपल्या परिसरातून या ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याकरता हा पालखी सोहळा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये येत असतो. याच्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, पारमार्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच दिग्गज मंडळी अथक परिश्रमाने मात्र सर्व कार्य करत असते. सर्वांची मात्र एक एक विशेष जबाबदारी आहे म्हणून मात्र सर्वजण आपापली जबाबदारी ते पार पाडत असतो. आणि मात्र अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये एवढी मोठी वास्तू महाराज उभी राहिली बरं का. असं पाहायला गेलं तर मोगरा फुलेला फुले वेची ताती भरो कली असे आला. आता मोगऱ्याचे वेळही चांगले फुलले, सगळं काही झालंय, फक्त मांडव व्यवस्थित ठेवा. मांडव पडला तर सगळं पसरून पडते. मांडव म्हणजे तुम्ही माणसं अशी गंभीर राहा. पण मध्ये एवढी मोठी वास्तू होते. महाराज आळवली ना आमची धर्मशाळा पुढे लाखी नवाले महाराज काही व्हायच ना पुढे तिसरा पडच ना माझं राहायचं. पण मात्र एवढं मोठी वास्तू झाली, वरती शेड असेल आणि मात्र असं म्हटलं बघा ना आटेच सगळं आतमध्ये सगळं प्लॅनिंगबद्ध काम आहे. नाही तर मात्र असं कुठं फायदा मिळत नाही. पुढची जागा तुम्ही इतकी घेतली, पुढची जागा घेतली, मागे घेतली, पार्किंगला पाहिजे तेवढी जागा आहे, तिथेही जरा समाज आला तरी पण त्याची राहण्याची व्यवस्थित व्यवस्था होईल अशी सर्व काही इथं मात्र व्यवस्था झालेली आहे. आणि तीच सोय पंढरपूरला. मग बाबांना मी म्हटलं सहज काही दिवशी का म्हणजे पंढरपूरला काय आवश्यकता होती म्हणले आता पैसा नाही म्हणले. तसं नाही महाराज, आम्ही पंढरपूरला जातो, चांगल्या चांगल्या ठिकाणी सगळे लोक राहतात. पण एकच म्हणणं आहे जी सगळी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, इथं जशी एका मायेचे लेकरं म्हणून आम्ही राहतो तसं आम्हाला पंढरपुरात पण एकत्र राहता यावं. याच्या समाधान घटक आहे. तर त्या धर्मशाळा झाल्या म्हणजे काय चला एक एक कोणता यांच्या नावावर होईल असं काही नाही बरं का. तुमच्या खोल्या गेले पण मात्र दिंडीलाच एकोणच्या नावावर होतंय, हे कोणाचं नाही, हे सगळ्यांचं आहे. सगळे इथं राहू शकतात, पंढरपूरला होईल आणि ते झालं तर त्र्यंबकेश्वरला पण करा बरं का. लक्षात घ्या होईल ना मग काय होईल का नाही म्हणत लक्षात घ्या. पण मात्र लक्षात घ्या सगळ्यांनी फक्त तुमच्याकडे ज्ञानोबायांनी सुजलाम सुफलामता दिले. आता एवढी थकून जरी मंडळी आले तरी महिला मंडळ अशा पद्धतीने सगळ्या हळदीला आल्या. प्रत्येक पक्षाच्या डोक्यामध्ये टोपी आहे. मंडळी मात्र लक्षात घ्या. आता सकाळी आमच्या गाण्याचं कीर्तन होतं, भागाचं नाव सांगत नाही, तिथं गेलो होतो. पांढरे फट कडक कपडे एकदम, पण धोतरच नाही कोणाचं. आपल्याकडे मस्त धोतर चकपक मंडळी चांगली टोपी घालून ऐश्वर्यात परमार्थ करतात. सद्गुरू सावळाराम महाराज म्हणायचे ना परमार्थ ऐश्वर्यात केला पाहिजे. आणि हे शब्द तुम्ही जपता. परमार्थ ऐश्वर्यात आहे आणि तुमचं राहणीमान ऐश्वर्यात आहे. झालेली वास्तू पाहून आनंद आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. कोणत्याही प्रकारचा बहुश्रुत नसताना माझ्या पाठीला सेवा देते. तसं पाहायला गेलं तर जे कीर्तनकार पाहिले तर हे सगळे यादीतले थोडथोड कीर्तनकार आहेत. आजचा मात्र पोर आहे. आळंदीत आल्यानंतर पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे. आता तसं पाहायला गेलं तर पहिल्या दिवसाची सेवा लोक नको म्हणतात, पण मात्र चांगली असते पहिल्या दिवसाची सेवा. का पाया भक्कम असलं तर बेंचेच उभी राहते. एक गोळीची एक सलई कसं काय पडत नसते आहे का. ज्ञानोबाईचं वाघाने जाता जाता एकच सांगतो. ज्ञानेश्वरी प्रत्येक 5 मिनिटं घेतो बरं का वेळ सांगला. तुमच्या घरामध्ये ग्रंथ कोणचे असतील ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी नसेल त्यांनी सांगतो ज्ञानेश्वरी घेऊन जा. कारण गाडकर महाराजांचे पण 2 भाग आहेत. मामासाहेब दांडेकरांचा एक भाग आहे. जिथं महाराज दत्तपुंडेमध्ये इकडे तिकडे मिळत. आणि दररोज 2-5 वेळा ज्ञानेश्वरीच्या वाचा, नाथाचे भागवत वाचा, नाथाचं रामायण वाचा, गाडकर महाराजांचा सार्थ गाथा वाचा. याच्यावर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि लक्षात घ्या हे वाचल्याशिवाय देवाला सांगा आम्हाला काही मारू नको, हे आम्हाला पहिले वाचून घे, अर्थ करून घ्या. ज्ञानेश्वरी वाचते पण अर्थ कळत नसल्यामुळं आता इथं आपल्यालाच मात्र जे नेहमी ऐकतात त्यांनाच कळत नाही. तर हे मात्र निकटमध्ये मात्र आवश्यक मला आपल्याला असेल मात्र त्याला कसं कळत. मग शांत राहता घ्या, वाचित राहा वाचित राहा वाचित राहा. नाही कळलं तरी कधीतरी ज्ञानोबाईला दया येईल आणि ज्ञानोबाई आपल्याला सांगतील का नाही. जोग महाराजांनी 108 पारायण केली. मात्र फक्त 1 ग्लास दूध पिऊन आणि शेवटचे 8 पारायण मात्र अजून पाला खाऊन केली. मग मात्र ज्ञानोबाईंना ज्ञानोबाईंना दृष्टांत दिला आणि मग जोग महाराजांनी सांगितलं मला ज्ञानेश्वरी करावी असं वाटले. जोग महाराजांना ज्ञानोबाई म्हणले तुम्ही लिहाल तोच ज्ञानेश्वरीचा अर्थ होईल. एवढी मात्र बुद्धीता कधी कोण देतो ज्ञानोबाई. नसं कळत ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाईचं अनुष्ठान करा. ज्ञानोबाई काही कमी करणार नाही. पुनश्च दंडवत अधिकार संपन्न असणारे आशीर्वाद देणारे आमचे
आमचे पंढरीनाथ बाबा, लक्ष्मण बाबा, जनार्दन बाबा, हे म्हणजे कसे माहिती का? महाराज म्हणतात चंद्र पौर्णिमेचा सोबत हो बरं का. जसं पौर्णिमा असावी आणि चंद्र मात्र त्याच्यामध्ये स्वाभाविक असावा, तसं ही मंडळी तुमच्या धर्मशाळेत जुनी असली म्हणजे शोभून दिसते. नवीनदा आहेतच आहेत, काही करो ना करो पण असली तरी भरून वाटते का नाही? कारण ते आजी आजोबा काय करतात, काही नाही बसून नाही तरी घर भरून वाटते का नाही? तसं या मंडळीला जमा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय संतांची म्हणजे संत काय करतात तर अदृश्याचं दर्शन करून देतात. आपण मंदिरात जातो तेव्हा झालं दर्शन पण ते खरं दर्शन होत नाही. जेव्हा अदृश्य दर्शन एक खरं म्हणजे गुरु करून देतात आणि संत करून देतात तेव्हा, आणि विशेष म्हणजे त्याची विशेषता पुन्हा 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 तुम्हाला समजेल उमजेल अशा प्रकारे त्यांचं सांगणं आहे. कीर्तननुसार सांगायचं न जायचं असं नाही, तर ते प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवलं पाहिजे हा भाव त्यांचा आहे. आणि त्यांच्या कीर्तनात म्हणजे ओव्यांचा पाऊस पडतो ना, कितीतरी ओव्या त्यांनी सांगितल्या. तेव्हा हे सगळं कसं प्राप्त होतं? अभ्यासाचे निबळे एकाग्रती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजल केले की विष की हारी पडे समुद्री पायवाट जोडे एक वाग्ब्रह्म तोकडे अभ्यास असाध्य साध्य करिता साया कारण अभ्यास जबाबदारी समाजाला सांगायचं म्हणजे अभ्यास केला पाहिजे. आणि ते निश्चित त्याने सांगितलं की ओव्या स्टेटसला ठेवा म्हणजे रोज त्याचं वाचन होईल आणि वाचन करता करता त्या पाठ होतील. सो महाराज आता उद्यापासून आम्ही पण स्टेटसला असं ते या ठिकाणी आले आणि सुंदर अशी सेवा केल्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे. सर कीर्तनकाराला असं म्हटलं काय द्यावे त्याशी व्हावे होते नाही, कीर्तनकाराला मोठा प्रश्न पडतो. पण इथली कीर्तन सगळी निष्काम असल्यामुळे इथं आपल्याला सगळी कीर्तनं मोठ्या मोठ्यांचे फुकट ऐकायला मिळतात. मग आपण का त्यांना बोलवत नाही? असो या ठिकाणी आल्याबद्दल आणि महाराजांनी सेवा केल्याबद्दल त्यांना वस्त्र आणि श्रीफळ आमचे श्री लक्ष्मण बाबा